संसार टाकून देतो म्हणणारे खूप आहेत, पण टाकणं होत नसते का? कठीण आहे ना. पाठीची बहीण त्यजू मनशी तरी शरीरा एवढी जा. बैल टाकतो म्हटलं तर शरीरावर दुःख होते माणसाला, टाकणं होत नाही. जीव असतो ना, जसजसं वय होईल तसा जीव जास्त लागत असतो. माणसं म्हणतात मामन निघालं, मामन निघालं. निघत नसते. 40 वर्षापूर्वी मी पंढरपूरला राहत होतो अभ्यासाला. एक म्हातारा आपल्या भागातला आला, मला म्हटलं माझं मन निघालं. कशातून निघालं म्हटलं? बायकोतून, लेकरातून, नातवातून, बैलबंडीतून, वंगणाच्या डब्यातून निघालं म्हटलं. मला निघालं. बरं बरं, मग मला इथं राहायचं. राम व्यवस्था केली, त्यांना मधुकरी लावून द्यायची. राहतो म्हटले. राहिले 4 दिवस आणि 5व्या दिवस सकाळी माझ्याकडे आले. राम 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 राम. म्हटलं बोला काय झालं? म्हणजे काही नाही, मी रात्री झोपलो. म्हटलं बरं मग. आणि मला काही 4 वाजता स्वप्न पडलं. म्हटलं बरं मग. आणि स्वप्नात काही नातू दिसला. म्हटलं बरं मग. आणि त्याच्यापाशी काही त्याची आजी बसली होती अनुसया. म्हटलं मग. मला वाटते एखादा चक्कर मारावं काय. म्हटलं चक्कर नको मारू, आता बंदाच जाय. तुला 4 दिवसात जरा स्वप्न पडते आणि स्वप्नात तू नातू दिसतो, नातवापाशी त्याची आजी दिसते. तू काय टाकू शकतो? संसारी टाकू शकत नाही. मग संसारी टाकू शकत नाही आणि या देहाशिवाय भजन होणार नाही. मग परमार्थ करायचा नाही काय, असा संशय आहे. मग परमार्थ करावा तर संसार टाकणं होत नाही, आणि संसार न टाकावा तर पुन्हा परमार्थ करणं होणार नाही. मग काय करावं, काय करावं, काय करावं असा संशय आहे ना. एक व्यक्ती शेतामध्ये चालला. जाताना सांगितलं का आज बाजार आहे म्हणे. मग तू काही आज डबा आणू नको, न्यारी आणू नको म्हणे. मग आणि बाजारात जाय आणि मग विकत घेऊन ये आणि मग तयार कर आणि मग मी येतोय 11 वाजता. नवरा म्हटला बरं. बाई म्हटली बरं. बाई गेली बाजारात, बाजारातून आणलं, तयार केलं. नवरा यायची वेळ झाली. तिला वाटतं 2-3 बाटल्या पाणी आणावं म्हणून पाणी आणण्यासाठी गेली. पाणी आणण्यासाठी गेली आणि तेवढ्यामध्ये बारक कुत्र्याचं पिलू अंदर शिरलं आणि त्या कुत्र्यानं त्या चुलीवरचा गंज खाली आपटला आणि त्यातलं सर्व खाऊन टाकलं. बाई आली पाणी घेऊन. बाईनं पाहिलं कुत्रं खाऊन चाललं. बाजारात जावं तर बाजार उठून गेला आणि तयार न करावं तर नवरा जीव घेतल्याचा नाही. मग काय करावं असा तिला संशय निर्माण झाला. तितक्यामध्ये जे कुत्र खाऊन चाललं होतं ते त्या बाईनं कुत्र पकडलं. तुम्हाला करंट लागला का नाही याचा? कुत्र पकडलं, सारा प्रोग्राम तयार केला. हा सारा प्रोग्राम पाहिला तिच्या 6 वर्षाच्या मुलाने. त्याला वाटलं बाप आला आणि बापाला सांगावं तर माय मार खाते आणि न सांगावं तर बाप कुत्र खाते. कहू तो मां मर जाए, ना कहू तो बाप कुत्ता खा जाए. मग मला सांगा, मायनं मार नाही खाल्ला पाहिजे आणि बापानं कुत्र नाही खाल्लं पाहिजे, पोराने काय करावं सांगा? याचं उत्तर द्या, याचं मी कीर्तन करत नाही. पोरग शहाण होतं. बापा पुढे ताट वाढलं आणि बाप घास घ्यायला लागला. घास घ्यायच्या आधी ते 6 वर्षाचं पोरग आलं बापापाशी आणि त्याने ताटामध्ये बापाच्या लघवी केली. आणि आपल्या पोराने जर आपल्या समोर लघवी केली आणि पक्वान जर महाग असलं तर आपण फेकून देत नाहीच म्हणता काय? पक्वान किती महाग असं लघवी केली. लघवी केली आणि पाय इकडे ये पटकन. बाई आली ताटापाशी. पोराला वाटलं ताटातलं भागलं पण गंजातलं. माय आली ताटापाशी, पोरग गेलं गंजापाशी.
ताटात राहिली, अर्धी लघवी केली, अर्धी केली गजात. माय म्हटली बघा, इकडेही मुतला आणि तिकडेही मुतला. बाप म्हटला फेकून दे, फेकून दे, बेसन तयार कर. चांगला आहे का? मायला मार खाऊ नाही दिला, मार नाही खाऊ दिला. बापाला ए कुत्र मधातला मार्ग. तसा संसार टाकायचा नाही आणि परमार्थ सोडायचा नाही, मधातला मार्ग. का? संसार टाकणं होत नाही ना. काम करत नव्हता एक व्यक्ती आणि 12 वाजली जेवायला मागायचा. आणि जेवायला बायकोनं वाढलं नाही का म्हणत संसार टाकून चालला जाईन, संन्यास घेईन, संन्यास घेईन, संन्यास घेईन. तुला माहित नाही, संन्यास घेईन. बायकोला राग यायचा, पण काय करणार आहे? काम करत नव्हता नवरा, संन्यास घेईन म्हणायचा. बायकोला वाटत होतं एकुलता एक नवरा, एकुलता एक नवरा असतो म्हणा. म्हणून बायको काय करायची? ताट वाढायची. 2 महिने निघून गेले आणि 3ऱ्या महिन्यामध्ये बाईला आला कंटाळा. बाई म्हटली काय करावं याचा आता. शेजारी गेली, एक म्हातारी होती, त्या म्हातारीपाशी भेटली. आजी म्हणे काय? आमचा नवरा काम करत नाही, धाम करत नाही, 12 वाजले जेवायला बघतो आणि जेवायला म्हणजे संन्यास घेतो असं म्हणतो. ती म्हटली बाय उद्या म्हटला का मन घ्या संन्यास. संन्यास घेतला तर घेतच नाही, घेतला तर घेतच नाही. कसं काय? आमचाही बुडा असंच म्हणे गेला होता, 2 दिवस आला वापस पुन्हा. तुमचा बुडा वेगळा आणि आमचा वामण्याचा बाप वेगळा. ती म्हटली तू मन संन्यास घ्या म्हणून म्हणे हा घेतला तर घेतच नाही, घेतला तर दुसरा करून देईन पण संन्यास घ्या. बाईनं भरली चाबी. नवरा आला, ताटवाड. काय वाढू? तुम्ही काम करता, धाम करता, संन्यास घेईन, संन्यास घेईन. ती म्हणजे काय? संन्यास घेईन. एकदा म्हणा बरं, पण संन्यास घेईन. घ्या, घेऊ, घ्या, जाईन बरं, जा, चाललो बरं. अरे घ्या कबूतर. त्याला वाटलं आज गेलो नाही तर उद्या किंमत जाईल. निघून गेला. गावाच्या बाहेर संन्यासी बसले होते, ते बस गेला. म्हटला राम 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 राम. म्हणजे संन्यास घ्यायचा म्हणजे कशामुळं? बायको बोलली म्हणून. संन्यासी म्हटला कसं काय? बायको बोलली म्हणजे वैराग्य होत नसते, वैतागवाडी होत असते. वैतागवाडी टिकत नसते. मला संन्यास घ्यायचा, संन्यास घ्यायचा म्हणे. हा कपडे जाऊन टाक म्हणजे कपडे महाग आहे, म्हणजे जाऊन टाक, जाय घरी. कपडे काही जाळीला संन्यास घ्यायचा म्हणे. कपडे संन्यासाने उतरले, टाकले जाळून आणि लंगोट दिली नेसायला. 12 वाजली, भूक लागली. महाराज भूक लागली, काय करावं? संन्यासी सांगितलं लिंबाचं झाड, कडुलिंबाचं पाला वरबड आणि मग ठेच आणि मग 3 ग्लास रस तयार कर आणि 3 गोळे तयार कर. 1 ग्लास तू पे, 2 ग्लास आम्हाला दे, 1 गोळा तू खाय आणि 2 गोळे आम्हाला दे. संन्यासी त्याने सर्व तयार केलं. जेव्हा नाकापाशी गोळा नेला खायसाठी, त्याचा कडूजार वास. हा साखरीतला माकोडा म्हणजे याला कडूजार वास. मनातल्या मनात म्हणतो घरी चपला खाणं पुरते, इथं गोळे खाणं पुरत. बाई गेली आजीकडे. आजीबाई म्हणे काय? आमचा नवरा गेला म्हणे. कधी? दुपारी. म्हणे मग आता येत नाही. ती म्हणली काळजी करू नको, रात्री हजर आहे. कसं काय? हजर आहे, फक्त 1 कर, दार नको उघडू. कसं काय? आमचाही बुडा गेलता सकाळी दुपारी वापस आला होता. तुमचा बुडा वेगळा, वामण्याचा बाप वेगळा. रात्र झाली, संन्यासी झोपले. म्हशी चालल्या होत्या गावात चरून. म्हशीचं पकडलं शेपूट, चालला म्हशीच्या मागे. म्हशीलाच म्हणतो अग अग म्हशी मला कुठं नेशी. आला गावापाशी, दारावर थाप मारली. काय म्हटलं? काय म्हटलं? ती म्हणे कोण आहे? मी कोण? वामण्याचा बाप. ती म्हणे वामण्याचा बाप गेला संन्यास घ्यायला, तो एक वचनी आहे, जीव दिल तर येणार नाही. तो म्हटला 1 वचन गेलं मातीत. तू या पाया पडतो. थंडी वाजायला लागली, अंगात कपडा नाही, लवकर दार उघड. तुकोबारा सांगतात संसारिकाने टाकाटाकीच्या मागे लागायचं नाही. जमत नाही. नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे. नवे वैराग्य सोपारे.
विष खावे ग्रासोग्राशी प्रबल दे प्रबल धन्य तोची एक सोशी तुका म्हणे जरी जगे टाकी घाया तेव्हा पडे पाया जन्म ग वैराग्य सोपं नाहीये. मग काय करायचं? संसारही टाकायचा नाही, परमार्थही टाकायचा नाही. मग करायचं काय? नाथराय म्हणतात काहीच करायचं नाही. जसे पक्षी अंगणामध्ये उतरतात, खातात पितात, पण आपल्या घरी निघून जातात, तर त्याप्रमाणे संसारिकाने परमार्थ संसारामध्ये राहायचंय. कुणाची मुलगी आहे ती? विठ्ठल विठ्ठल पक्षी अंगणी उतरती विष पिणे दोष आहे, संसार करणे दोष नाही आहे. संसारामध्ये गुंतून राहणे दोष आहे. असं आहे. हा, गुंतायचं का नाही? ते एक ना एक दिवस इथून निघून जायचा हा भाव मनात ठेवायचा. रस्त्यामध्ये कुत्रा बसला होता आणि कुत्र्याने जीभ लांब बाहेर काढली होती, आ केलं होतं. अकबर म्हटला बिरबलाला, अरे पोपट होता है बहुत जीवा छोटी होती है, जीभ फार लहान आहे पोपटाची, आणि कुत्र्याची जीभ एवढी मोठी तरी कुत्रा का बोलत नाही? बिरबल म्हटला, देवाची व्यवस्था आहे, कुत्र्याने भुंकावं पोपटाने बोलावं. तो म्हटला नाही नाही, माझ्या राज्यामध्ये कुत्रा बोलला पाहिजे. बिरबल म्हणतो, या कुत्र्याला कसं समजत नाही, कुत्रा बोलत नसते. पण तो म्हटला बोलला पाहिजे, किती पैसे खर्च होऊ द्या, बोलला पाहिजे. त्याला दौंडी पिटली. जो कोणी कुत्रा बोलून देईल त्याला 25 लाख रुपये नरेंद्र मोदीच्या हस्ते पुरस्कार देण्यात येईल. परंतु कुत्रा न बोलवल्यास त्या माणसाला चौकामध्ये फाशी देण्यात येईल. कोणीच जाईना. एक मनुष्य गेला, म्हटला द्या पैसे. 25 लाख घेतले, कुत्रा घेतला, घरी आणलं. मित्र गेला घरी, म्हणे का रे? म्हणे काय, तो पैसे आणले? म्हणे हा. कुत्रा बोलायसाठी? म्हणे हा. आज आणले? म्हणे हा. कुत्रा बोलत असते काय? म्हटलं नाही. पैसे आणले ना तू? म्हणे हा ना. मग तुला फाशी दिली माहित नाही का? म्हणजे माहित आहे मला. मग पैसे आणले ना? म्हणे हा ना. कुत्रा आणला ना? म्हणे हा ना. मग कसं काय तू असं केलं? थोडं सांगू. कुत्रा बोलायची बोली आहे 15 वर्षात. म्हणे मग एक तर 15 वर्षात कुत्रा मरल, नाही कुत्रा मेला राजा मरल. राजा नाही मेला, मी तो एंडून घेऊन मरलच मरल. म्हणजे एक काही जाईल. एक तर भोग निघून जातील, भोग नाही गेले तर भोगाची ताकद निघून जाईल.
ताकद नाही गेली तर जो भोग भोगतो तो तर जाईलच जाईल. हा, कित्येक लोक असे आहे ज्यांच्याकडे साखर कारखाने आहे आणि साखर कारखान्यामध्ये 2-2, 3-3 हजार पोते साखर निघते दिवसातून बाहेर. असे साखर कारखान्याचे मालक डॉक्टर त्यांना सांगतो का साखरीचा कण खाण तर जिथं मरान बोंबला. कारखान्याचे मालक आणि साखरीचा कण नाही. आणि त्याच्या घरी वारकरी महाराज लोक जातात जेवायला. ते भयंकर बासुंदी आणि श्रीखंड झोडतात. डॉक्टरला, त्या कारखान्याच्या चेअरमनला असं वाटते माझ्या घरची साखर, माझ्या घरची बासुंदी दन झोडून राहिली, आता नरडा दाबू काय. काय होते, वैभव सारच आहे पण भोगाची ताकद नाही. हा, भोगाची ताकद आहे, भोग नाही. आणि भोगही आहे, ताकदही आहे, पण जो भोगतो तो नाही. म्हणजे काय, या जगातून एक ना एक दिवस आपण निघूनच जाणार आहोत. एवढ्या करता सारखी मनामध्ये भावना ठेवायची. काय, पक्ष्याने सकाळी जन्म दिला पिलांना आणि पोट मोकळं झालं एका पक्षिणीचं. ती पक्षिणी पिलांना चारा आणण्याकरता निघाली गावात. गावात चारा सापडला नाही. एका शेतकऱ्याने गहू घातले वाळायला अंगणामध्ये. त्या तळवटावर ती बसली, गहू खाल्ले आणि पाणी पिली त्या माठातलं. आणि त्याच तळवावर 2-4 दिवस झोपून राहिली. बरोबर ए, बरोबर नाही. गहू खाल्ले, पाणी पिली आणि 4 दाणे तोंडात घेऊन निघून गेली. कुठं, आपल्या घरी. तिला माहित आहे हे अंगण मालकाचं, गहू मालकाचे, तळव मालकाचा, पाणी मालकाचं, माठ मालकाचा. इथं आपल्याला एवढाच अधिकार आहे. कोणता, येणे, खाणे आणि निघून जाणे असा आहे. इथे आपल्याला अधिकार नाही गुंतण्याचा, राहण्याचा. इथे आपला फक्त अधिकार आहे येणे. त्याला आवरा, त्याला विठ्ठल सास कहे जमाई मेरा है, ससुर कहे जमाई मेरा है, ना सास का ना ससुर का, ये तो बेटी देने का नाता है। कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीर मेरा है, ना कमाल का ना कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है। आपल्याला आपल्या मुक्कामावर जायचं आहे, इथं आपला मुक्काम नाही म्हणून जास्त मन गुंतवायचं नाही। पण एकदा जर मन गुंतलं तर मग मात्र निघत नाही असं आहे। म्हातारा बसला असतो अंथरुणावर, म्हातारी जाते शेजारी आणि सासूनबाई म्हणते जेवण झालं मामाजी, औषध घ्या। तिच्या पोरानं सांगितलं जेवण झालं, औषध घ्या, औषध घ्या, औषध घ्या। तो म्हणतो तिला बोलाव, तिला बोलाव। कुणाला? सासूबाईला। अरे इथं बाटली आहे, इथं औषध आहे, इथं पाणी आहे, घे ना। तसं नाही, तिला बोलाव, तिला बोलाव, तिला बोलाव, तिला बोलाव।
अगं आत्ताच गेल्या सासूबाई, आत्ता बोराला पाठवलं तर मला म्हणील आत्ताच गेली का डोंगर कोसला का तर डोक्यावर असं म्हणील. तसं नाही, तेल बोलाव तेल बोलाव. शेवटी बाटली किती द्यायची. सासू म्हटली ए पिंट्या जा रे अनबर बोलून गेला पिंट्या. आजी गो तुला आप्पानं मला लावला. काय म्हणते रे, काय म्हणते. आप्पा म्हणतो तिला बोलाव येत नाही. सांग येत नाही. आई मला पुन्हा बोलायला पाठवलं. मग काय म्हटलं, आजो तुला आप्पानं मला लावला. येत नाही सांग. पोरग काही जात नाही. मग रागा निघते सासू म्हातारी इथे नवऱ्यापाशी. काय म्हणता इथं बाटली, इथं औषध, इथं पाणी, इथं वाटी, हिल्लेवाला खाता का आली खा. म्हातारपणी सुद्धा मन कमी होत नसते का. जीव एकदा लागला म्हणजे निघत नसते. तुकाराम महाराज नाथराय सांगतात, जीव लागला की निघत नाही, पण काढणं आपल्या ताब्यात आहे. जसं पक्षी येतात, चारा खातात आणि आपल्या घरी निघून जातात, तसं आपण सारखं मनामध्ये ठेवायचं, हे सर्व सोडून जायचंय, टाकून द्यायचंय. एवढ्या करता नाथराय म्हटले, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती, तैशी असावे संसारी प्राचीनाची.